नमस्कार मित्रांनो, गाडा मालक बाला मोरे चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि आज इतिहास घडला, कारण किस्मत एवन जोडीमधला जो किस्मत आणि वजीर, कसं दादा नियोजन झालं आजचं? आजचं नियोजन आम्ही कडकच केला होता. आमच्या रोशनदादांनी नियोजन केलेला. उंबारलीचा वजीर होता, किस्मतला जोड. आमचं नाव होता बिनजोडवरती, तर ते आमचं नाव फिरवलं. बघा, आज मथुर आणि एलियन घरचा साज पालाला. पलीकडे किस्मत आणि उंबरलीचा वजीर, नामवंत जोडी होती. समोरासमोर काटाकी टक्कर झाली. कसा झाला इतिहास? आजचा इतिहास थोडा वेगळाच झाला. आमचा बैल थोडा डाऊन पळत होता मागे, पण तो आता सुरळीत लागलेला आहे. मागे त्यांची आणि आमची शर्यत झालेली होती. तर आमच्या बैलाने आज आम्हाला दाखवून दिला, का मी अजून आहे. मागील काळामध्ये जेव्हा संघर्ष करत होता, कुठेतरी त्याचा सुद्धा लोकांनी संपला म्हणून सांगत होते, का किस्मत संपला. कशेलेकरांचा किस्मत संपला, पण आज त्यांनी करून दाखवलं. किस्मत कसा संपेल? त्याचं नावच किस्मत आहे. तो करूनच दाखवणार. किस्मत आहे मी. तुम्ही टेन्शन नका घेऊ. मागे थोडासा होता कमी, आजारी पण झाला तो. थोडासा डाऊनमध्ये होता बैल. पण आता तो झालाय, सुरळीत लागलाय. बघा मित्रांनो, सहकारी त्यांना सुद्धा विचारा. दादा, काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल? आजचं नियोजन आम्ही एकदा विरोधात पण पळालो होतो आणि त्यांचं पायऱ्यामध्ये पण आता पळालो आणि शर्यत पण आम्ही मैत्रीपूर्वकच झाली. बाकी काही नाही. जिंकला आम्हाला हेच आमच्यासाठी लय झालं. बघा, कुठेतरी एक आगळा वेगळा इतिहास बघायला मिळाला. कारण याच सीझनमध्ये किस्मतची गाडी मारली होती मथुरनी, आणि आज ते किस्मतनी करून दाखवलं. हो, मथुरनी मारली होती, वजीरनी मारली होती आणि आज आम्ही एकत्र पळून ही गाडी झाली आमची. बघा मित्रांनो, आज किस्मतनी करून दाखवलं. कारण कुठेतरी संघर्षाचा जो काल आहे, तो कुठेतरी थांबला जातो आणि उजेडाचे दिवस आले जातात. मालकसुद्धा आहेत, त्यांनासुद्धा विचारूया. दादा, काय सांगाल आजच्या आनंदाबद्दल? आनंद म्हणजे आम्ही कधी जल्लोष केला नाही. सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो, की आज तुमच्यामुळेच आमचा बैल म्हणजे कुठेतरी उजेडात येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मैदान पण खूप छान होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज शर्यत क्षेत्र चालू आहे, की पहिले संदीपबाई माले असतील, अविनाश पवार असतील, पप्पू शेट मांगरूलचे आणि विशालदादा खानावकर यांचे मी आभार मानतो, की आज त्यांच्यामुळे आज शर्यत क्षेत्र चालू आहे. आणि शर्यतीचं सांगाल आजच्या, तर आमचं नाव होता आणि शुभमदा येऊन आपलं नाव फिरवला. पण कुठेतरी राहुल भाईचे आणि आमच्या भाऊचे ते घरचे संबंध आहेत आणि आज आम्ही शर्यत मैत्रीपूर्ण खेळलो. बघा, बिनजोडचा बेताब बादशाह आज पलीकडे होता, आणि कुठेतरी संघर्ष होता, किस्मत होता. काय सांगाल? आता किस्मतबद्दल सांगायला गेलं तर म्हणजे आता मागं बॅट पॅच होती आमची. बरेच दिवस बैल पळत नव्हता. सगळे पैऱ्याला टालाटाल करत होते. आम्ही बऱ्याच जणांना फोन केला. एक काळ असा होता गेल्या वर्षीचा, की आम्ही आमच्याकडे बैल लोकं मागत होती. पण यावेळेस आम्ही बैल मागून पण आम्हाला कोण बैल देत नव्हतं. पण पिंटू शेटनी फोन केला. त्यांच्या पैऱ्यात आज आम्ही पळवलो. त्या दिवशी पण आमचा तोच पैरा होता बोनिवलीला. आम्हाला जोड नाही झाला. तर आज बरं बोललो त्यांना, की आज आपण काहीतरी, आणि बुवा मेन त्यांचा मॅनेजर त्यांनी सांगितलं, की आज मला सुट्टी आहे. तो बँकेत कामाला आहे. तो बोलतो, की आज कुठेतरी आपण गाडी 100% खेळू. तर त्याच्या याने आम्ही आज इथं आलो. आज आम्हाला माहीत होता, की मैदान खूप मोठं आहे. चला बरं, की आपण जाऊन बघू, आपण कुठेतरी आपला बैल गुलाल करेल. या हिशोबाने आम्ही आलो. बघा मित्रांनो, खूप चांगलं दादाने सांगितलं. कुठेतरी संघर्ष करत असतो. काय सांगून गेला शहर क्षेत्र तेव्हा? शर्यत क्षेत्र सांगून गेला, की या शर्यत क्षेत्रामध्ये कोणी कुणाचं नाही आहे. आणि आम्ही पण बऱ्याच वेळ म्हणजे बरेच जण बोलत होते, की किस्मत आता खूप मागे गेला आहे. आता तो पुढे काही पळणार नाही, काय नाही. पण जोपर्यंत आम्ही सगळी कशेले गाव असेल, नितीन असेल, बरीच म्हणजे सुट्टी मेकर आहेत आमचे. मुन्नादादा खडे, निलेश खडे असतील, वैभव राणे असेल, नितीन माडिक आमचं, आणि खंबीर साथ आमची म्हणजे कैलास शेठ मते आणि निलेश गोडविंदे, अशी बरीच जण आहेत, की यांच्यामुळे आज आम्हाला म्हणजे आम्ही कुठेतरी इकडे एवढ्या लांब येऊ शकतो. आज त्यांची आम्हाला खूप मोठी साथ आहे. आणि आम्ही तो बैल घेऊन आम्ही 4-5च पोरं असतो. पण पूर्ण ज्यावेळेला बैलात म्हणजे ज्यावेळेला या असतो इतिहास घडायचा असतो, त्यावेळेला आमचा कशेलगाव सगळा असतो, पूर्ण आमच्या पाठीशी असतो. बघा मित्रांनो, खूप चांगलं सांगितलं. कारण संघर्षाचा काल कुठेतरी काहीतरी शिकवून जातो. हा संघर्षाचा काळ 100% शिकून जातो, की ज्यावेळेला बैल पळत नसला ना, की त्यावेळेला कोणी बैल कोणाला द्यायला मागत नाही. आम्ही बऱ्यापैकी बघितलं, आता बऱ्याच जणांना ज्यावेळेला आमचा बैल पळत होता, त्यावेळेला आम्ही बऱ्याच जणांना पैरे दिले होते. तरी पण आता आम्हाला कुठेतरी बैल द्यायला मागत नाही. तर ठीक आहे बरं, आता आज बैलांनी करून दाखवलं, की किस्मत काय करू शकतो. आणि मेन म्हणजे आमचे मालक, भाऊ असते आमचे प्रभाकर शेठ दिसले आणि भास्कर शेठ दिसले. यांच्या नावासाठीच बैल पळतो.
बघा मित्रांनो, खूप चांगलं दादाने सांगितलं. मध्यंतरी जेव्हा बॅकफुटला किस्मत होता, तेव्हा कुठेतरी वासरं त्याला टाकत होती. पण ते किस्मतने आज करून दाखवलं का मी पण कुठे संपलो नाही आणि संपणारही नाही. आता तुम्ही एकदम खूप छान असा प्रश्न विचारलाय. आम्ही प्रत्येक मैदानात जाऊन नाव देतो. असं नाही की आम्ही प्रत्येकाला चान्स देतो. पण आम्हाला कोण चान्स द्यायला मागत नाही आणि प्रत्येक मैदानात तुम्ही बघाल आमचं नाव असतोच. आम्ही असं कधी मागे-पुढे केलत नाही आणि लपून केलत नाही. प्रत्येक मैदानात जाऊन आम्ही नाव देतो. आमच्यावर कोणी पण फिरवलं काय त्यांना पण कुठे कधी बारीक गाडा मालक असतात. त्यांना पण चान्स भेटला पाहिजे, की बाबा चला त्यांचे पण बैल कुठेतरी नंबरच्या गाडीला हरवल्यानंतर त्यांचे बैल कुठेतरी चर्चेत येतील. या हिशोबाने आम्ही नाव देतो. बघा खूप छान सांगितलं. संघर्षाच्या कालाने आज कुठेतरी उजेड दाखवलेला आहे आणि अखंड आज प्रेक्षक वर्ग, खूप सारा वर्ग आज जमला होता किस्मतच्या गाडीसोबत. काय सांगाल? गाडीसोबत भरपूर अशी कारण समोर गाडी पण नंबरचीच गाडी होती. मथुर बोलला तर अख्ख्या महाराष्ट्राच्या कालीज आहे. त्या हिशोबाने आमच्यावरती म्हणजे नाव फिरलं त्यावेळेस आम्हाला म्हणजे असं वाटलं, की आता आम्हाला काही गाडी भेटणार नाही. पण तरी पण आम्ही नाव ठेवलं होतं. आम्हाला माहीत नव्हतं की मथुर आमचं नाव फिरवल म्हणून. शुभम दादा आमचं नाव फिरवल म्हणून. पण ठीक आहे, अशी नाव फिरवलं असं नाही आम्ही हात मिळवला त्या नाव फिरवायला त्यावेळेला पण. मी बोललो, "दादा चल तुझी पण इच्छा होती की गाडी खेळायची." त्या हिशोबाने बोललो, "ठीक आहे आपली मैत्रीपूर्ण एक गाडी होईल." पण ज्यावेळेला आम्ही बैल खाली नेला त्यावेळेला आमच्याकडं बरेच जण आले सट्टेवाले. आम्हाला काहीतरी 3ला 10 दिले, कोणी 2ला 10 दिले, कोणी 4ला 15 दिले, असे दिले. त्यांना वाटत होता, की ही गाडी कुठेतरी मागे पडणार आणि ह्या गाडीला आपण समोरची गाडी मारून दाखवेल. पण आज खरोखर सांगतो या वाघाने दाखवून दिला, की किस्मत काय आहे. बघा, खूप छान दादाने सांगितलं. कुठेतरी जो संघर्षाचा काल होता तो आज निघून गेलेला आहे आणि एक नंबरचा काल आज आलेला आहे. आज मुंबईचा कालीज, राहुल भाईंचा कालीज मथुर. काय सांगाल त्याच्याबद्दल? तो सुद्धा सध्या संघर्ष करतोय. नाही राहुलभाईच्या मथुरबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे. तो बैल म्हणजे मालकासाठीच पळतोय. आज पण त्याला कुठेतरी साथ भेटली असती. त्यांच्या घरचीच गाडी होती एलियनमध्ये बरोबर. कुठेतरी त्याच्या एलियनची साथ नाही भेटली किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल काय सांगू शकत नाही. पण मालकासाठी तो पण बैल मालकासाठीच पळतो. ज्यावेळेला जिद्द असते त्याचा फेऱ्याला कोणी नियोजन लावू शकत नाही. पण ज्यावेळेला शर्यत मैदानात जाते त्यावेळेला त्याचं कोणी नियोजन लावू शकत नाही. मथुर, मथुर आहे. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं सांगितलं. आज वजीर सुद्धा सोबत पळाला उंबरलीचा. काय सांगाल वजीरबद्दल? वजीरने पण तेवढं त्यांचा आम्ही खूप खूप आभारी आहेत. आम्ही संघर्ष करत असताना त्यांनी आम्हाला पहिरा दिला. पहिला आम्ही त्यांचा आभारी आहेत बस. जेव्हा तुम्हाला पैऱ्याच्या अडचणी येत होत्या, तेव्हा तुमची मनस्थिती कशी होती? मनस्थिती म्हणजे आम्हाला असं वाटत होतं, की आम्ही आता मैदानात जाऊ की नाही जाऊ? या हिशोबानेच आम्ही घरी नियोजन लावत होतो, की आता आम्ही बऱ्याच जणांना म्हणजे नंबरच्या बैलांना बैल दिले होते. पण त्यावेळेला कुठेतरी आम्हालाच पायऱ्यासाठी नाकारलं जात होतं नंबरच्या बैलासाठी, की त्यांना वाटत होता, की किस्मत कुठेतरी पलत नाही, काय नाही. बऱ्यापैकी आता आमच्या ह्या सीझनला काहीतरी 4-5 गाड्या पडल्या होत्या आणि त्या पण हलक्या गाड्याच मारल्या होत्या आमच्या किस्मतला. त्या हिशोबाने आम्हाला पण समोर पैरेवाला जरा जड जात होते. पण बऱ्याच जणांचे फोन येत होते. पण कसं बैलाला बैल पुरत नव्हता या हिशोबाने आम्ही कोणाला म्हणजे हां बोललो. पण त्यांना बोललो, की आज बैल पळतोय म्हणून आम्ही काय हवेत नाही आहेत. आम्ही बैल देऊ तुम्हाला. फक्त बैलाच्या लेव्हलला बैल असेल ना, तर आम्ही 100% बैल देऊ. बघा, खूप छान सांगितलं. कारण कुठेतरी संघर्षाचा जो काल होता, तो आज संपलेला आहे आणि सर्व जी तयारी आहे, ती सगळी आपल्या मित्रमंडळीची तयारी आहे. कशाप्रकारे संघर्षामध्ये तयारी केली? तयारी म्हणजे असं आहे, की जेव्हा बैल फार्म हाऊसला असतो ना, त्यावेळेला सगळं म्हणजे आमचं कशाले गाव आहे ना पूर्ण, कोणीही जातो बैलाकडं, बैलाची मेहनत घेतो. कोण खायला टाकतो, कोण पाणी घालतं, कोण चारा घालतं. सगळं म्हणजे पूर्ण आमचं कशाले गाव आहे ना, पूर्ण बैलाची मेहनत घेतो. म्हणून त्यांनी आज दाखवून दिलं, की आज आपल्यासाठी अख्खा कशाले गाव झुडतोय. म्हणून आपण पण कुठेतरी यांच्यासाठी आपल्याला पण पळायला लागेल, या हिशोबाने आज किस्मत पळाला. बघा, जेव्हा नाव फिरवलं गेलं, तेव्हा खूप सारा जल्लोष होत होता. कारण कुठेतरी किस्मतला कमी समजलं लोकांनी. काय सांगाल त्यांना आज? नाही, त्यांना माझी त्यांना एकच उत्तर त्यांनी विनंती आहे बोलून दिलंय. फक्त की बैल हा कधी संपत नसतो. जोपर्यंत त्याचा काल आहे तोपर्यंत तो पळतच राहणार आणि बैल कुठं आम्ही जोपर्यंत आहेत, जी सगळी आमची पोरं, मालक, खंबीर साथ असेल, ही सगळी यांची मेहनत आहे. त्यामुळे तो बैल कधीच संपणार नाही. बघा, खूप चांगलं दादाने सांगितलं. दादा आज गाडीवर ड्रायव्हर कोण होता? गाडीवर ड्रायव्हर आमचा पंकज ड्रायव्हरच असतो आणि त्याला मी एवढं सांगितलं होतं, की आज आपल्याला गाडी जिंकून दाखवायची आहे. त्याला फक्त एवढंच बोललो, की बैल कट मारू नको. बैलाला जसा पळेल तसा पळू दे, खुल्ला पळू दे. त्या हिशोबाने पंकजदानी गाडी हाकलली. बरं आमच्या गाडीवरती ड्रायव्हर आम्ही कोणी पण बसवतो, पण आमचा फिक्स ड्रायव्हर म्हणजे पंकजदा आहे. आम्ही कधी-कधी बाबू ड्रायव्हर असतो, कधी-कधी गणपत ड्रायव्हरला पण बसवतो.
सुरत ड्रायव्हर असेल, बरेच ड्रायव्हर आहेत. पण सर्वप्रथम म्हणजे आज ना आम्हाला संघर्षाच्या काळात बैल म्हणजे कोण देत नव्हता. पण पिंटू शेटनी स्वतः फोन केला, की "दादा आपली गाडी पळवायची." मी बोललो, "ठीक आहे." चला त्या दिवशी बोनिवलीला गेलो. त्या दिवशी आम्हाला जोड नाही झाला. तर आम्ही तिथून पिंटू शेटला बोललो, की "आपण फेरा टाकू." तर पिंटू शेट बोलला आम्हाला, की "नको आपण फेरा नाही टाकायचा. आपण घरी जाऊ रिटर्न. का तर आपली गाडी कशाला कोणाला दाखवायची." त्यामुळं आम्ही तिथं फेरा नाही टाकला. बरं मी बोललो होतो विगरच्या मैदानात जाऊ, पण विगरची पाठीचा थोडा प्रॉब्लेम होता त्यामुळे कारण आमचा बैल आहे ना मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो. त्यावेळेला रायबा होता. त्यावेळेला आमची गाडी उडीलाच म्हणजे सुट्टी नव्हती झाली त्यामुळे उडीलाच बाहेर गेली आणि बऱ्याच पायऱ्यांच्यात पळालो आम्ही. चंदर असेल म्हणजे असं एक पण बैल नाही, की आम्ही त्या बैलांच्यात पळालो नाही. फक्त एकच राहिला वरचा बकासूर बैल याच्यामध्येच पळालो नाही तर प्रत्येक बैलामध्ये आम्ही पळालेलो आहे. बघा मित्रांनो, जेव्हा यशाचा काल येतोय, तेव्हा कसा आनंद व्यक्त कराल? आनंद तर खूप सारा झाला आहे आज. पण आम्ही जल्लोष नाही करत. कारण आमच्या भावांची शिकवण आहे आम्हाला, की गाडी जिंको अगर हारो, आपला सरळ यायचा ना सरळ जायचा. फक्त जल्लोष करायचा नाही. आपला मुंबईचा एक देवच मानला जातो तो म्हणजे मथुर आणि आज कुठेतरी संघर्षामध्ये तो राहिला आणि किस्मतने आज गुलाल प्राप्त करून दाखवला. काय सांगाल देवाबद्दल? देवाबद्दल सांगायचं तेवढं थोडंच. मी मगाशी पण बोललो मथुर सगळ्यांच्या मनातला कालीज आहे. त्याच्याबद्दल तेवढं सांगू तेवढं थोडंच आहे. त्यांनी पण खूप संघर्ष केला. पण किस्मत पण संघर्ष योद्धाच आहे. खूप संघर्ष केला किस्मतनी. बऱ्याच बऱ्याच वेळेला आमची गाडी गुलालात नव्हती म्हणजे. पण आम्हाला पण वाटत होता, की आज ज्यावेळेला नाव फिरवलं शुभमदादांनी, त्यावेळेला आम्हाला पण वाटत होता, की आमची गाडी ज्या मागच्या वेळेस मारले, यावेळेस पण मथुर आणि एलियन घरचा साथ पळतोय म्हणजे आम्हाला कुठेतरी गुलाल नाही भेटणार, अशा हिशोबाने आम्ही थोडा नाराज होतो. बघा मित्रांनो, आज तुम्ही सुद्धा 1 नंबरमध्ये आले. एक नंबरचा गेल्या वर्षापासून आम्ही एक नंबरमध्येच होतो. फक्त आमचा बैलाच्या कुठेतरी प्रॉब्लेम असेल, पण आम्ही बैलाला नाव नाही ठेवत आणि कधी ठेवणार पण नाही. कारण बघा, आपण आज आपला माणूस सांगू शकतो तोंडानी, की "बाबा मला आजार आहे, मी ताप आलाय किंवा डोकं दुखतंय." पण बैल मुकाजीव नाही सांगू शकत ना, की त्याला काय झालंय, काय नाही. त्या हिशोबाने तो थोडा कुठेतरी कमी पडायचा. त्यामुळं आम्ही काही येत नव्हतो, नाराज नव्हतो होत, काय नव्हतो होत. पण आम्हाला वाटतो 100% की किस्मत काय आहे आणि काय करून दाखवेल. आता ते 3 फेऱ्याचा पण मैदान झाला बोरीच्या वाडीला. तिथं पण आम्ही फायनलमध्ये होतो. कालांतराने दुर्दैवाने तिथं गाडा मोडला त्यामुळे आमची फायनल नाही झाली. पण परत आम्ही घाटावर गेलो. तिथं आम्हाला वजीर म्हणून पायरा होता कुमट्याचा. त्याच्याबरोबर आम्ही फायनलला राहिलो होतो. बघा मित्रांनो, आज बदलापूर दहिवलीचा पहिलाच मैदान आणि इतिहास घडला. मैदानवाल्यांचा मी खूप खूप आभार मानतो. आज बैल करून दाखवणारच होता. आम्हाला माहितीच होतं. आज आम्ही सर्व पोरं कशाला होतो. मथुरचं नाव फिरलं म्हणून आम्ही इथे आलो अड्ड्यात. आमचा बैल आम्हाला माहिती होता. आज आम्ही काहीतरी वेगळा करणार आणि आमच्या बैलाने आज आम्हाला करून दाखवलं. आम्ही मागे राहुल भाऊला पण मी फोन केलेला का किस्मत आणि आपण आपला मथुर आणि किस्मत परत आपण पळू. पण ते आम्हाला बैल परत काही दिला नाही. पण आज थोडाच थोडं उत्तर मिळालं. बैल आहे तो, करून दाखवणार. ह्यो मला फुल खात्री आहे. मी पण मैदानात नव्हतो. मथुरने हरवल्यापासून मी मैदानात नव्हतो. पण आज मला माहिती आहे का आज आमचा बैल करून दाखवणार. आजच आलो मी मैदानात. एवढे दिवस मैदानात नव्हतो मी. 100%. 100% ना. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं सांगितलं. दादा जाता अजून एक प्रश्न. मागील काळामध्ये सैराट आणि किस्मत गाडी जवळ बरेचसे दिवस पळत होती. तसं धरलं तर भुंगा सैराट कशी एक A1 जोडी पळते तशी पळत होती. मग कुठेतरी थांबला गेला. काय सांगाल? बघा, तुम्ही सुंदर असा प्रश्न विचारलाय. सैराट आणि किस्मतची जोडी A1 जोडीच होती. फक्त कालांतराने आमची एक चुकी घडली खिडकालीच्या मैदानात. आमचं नाव होतं उजवीला. तिथंशीन समोर आमच्या पायऱ्यात आज पळाला पिंटू शेट पाटीलचा वजीर आणि त्याला रामा शेट होता बोनिवलीचा. त्यावेळेला काहीतरी पोरांकडून चुकी झाली. मी होतो बाहेर थोडा आणि भाऊ पण नितीन शेट पण आमचा बाहेर होता. त्यामुळं आम्ही थोडं खाली होता असल्या कारणाने इकडं नाव पडला होता. ते आमची तिकडं सुनील शेठचा एक पोरगा आणि आमचा एक पोरगा. हे दोघे इकडनं एक धावत गेला, तिकडनं एक धावत गेला. यांची चुकी झाली. याला वाटलं तो नाव फिरवतोय, त्याला वाटलं हा नाव फिरवतोय. तिथं नाव आम्हाला फिरवायचं नव्हतंच. शक्यतो ती गाडीच नव्हती खेळायची. पण ती गाडी म्हणजे कुठेतरी दुर्दैवाने पडली आमची गाडी. तिथून थोडा आमचा पायरा हे झाला. त्यामुळं आम्ही पायऱ्यात आता नाही पळवलं आणि मी त्या सुनील शेठला बोललो होतो. सुनील भाऊला बोललो होतो, की ज्यावेळेला माझा बैल रूटिंगला लागेल, त्यावेळेला मी 100% तुमच्याकडे बैल मागेल. मी आता तुमच्याकडे बैल नाही मागत. तर त्यावेळेला भाऊ बोलला, "100% ज्यावेळेला बैल तुमचा पळेल ना, त्यावेळेला मी पायरा देणार." बघा मित्रांनो, खूप चांगलं दादांनी सांगितलं. कारण A1 जोडी ही किस्मत आणि सैराट
खूप चांगली अशी गाडी पळत होती. पण कुठेतरी गालबोट लागला गेला होता. हो, बरोबर. चुकी झाली होती आमच्याकडून. त्यामुळंच ती जोडी म्हणजे पायऱ्यामधून थोडी ताटातूट झाली. बाकी ताटातूट म्हणजे अशी नाही का बाबा वादाने आम्ही वेगवेगळे पळालो. एक मैत्रीपूर्ण म्हणजे त्याही पण ती गाडी जुळली. उंबरवेड्याच्या मैदानात ती गाडी पळाली. तिथं पण आम्ही पायऱ्यामध्येच होतो. पण विषय असा झाला आमचं नाव होतं उजवीनी आणि तिकडं मिलिंद शेठचं नाव होतं डावीनी. म्हणजे तिकडनं त्याही डावीने एक नाव फिरवलं इकडे. त्यामुळे ती गाडी तिथं पळाली. त्यामुळे ती गाडी जुळली. बघा मित्रांनो खूप चांगलं सांगितलं. कारण सैराट आणि किस्मत छोटा भाऊ, मोठा भाऊ दिसतात. कारण एकाच जातीतले दोन्ही बैल आहेत. महादेवाचे नंदी आहेत. काय सांगाल? तर नंदीबद्दल काय आहे त्यांचा पल सांगून देतो, की ते छोटा आणि मोठा आहे आणि सेम पल आहे. असं काय नाही की कोण कमी पळतो का कोण. एक खालून एक पळतोय, तर वरून एक पळतोय. नर-मादी अशी पळते. त्यामुळे ती A1 जोडी पळत होती. कुठेतरी थोडी चुकीमुळं आमची गाडी हे झाली आणि त्यामुळे ती A1 जोडी जुळली. बघा मित्रांनो खूप चांगलं सांगितलं. कारण कुठेतरी संघर्षाच्या काळामध्ये कुठेतरी गालबोट लागलं जात आहे. पण तो आज संघर्ष संपला आहे आणि इतिहास घडला आहे. दादा जाता अजून एक प्रश्न. आज कुठेतरी संघर्षामध्ये मथुरच्या सोबत एलियन सुद्धा संघर्ष करतोय. काय सांगाल? संघर्ष म्हणजे आता भाईची खरेदी पण खूप मोठी आहे एलियनची. आपण त्याला पण कुठेतरी कमी नाही समजत. तो पण संघर्ष करतो. आता मागच्या वेळेस इताडे मैदानामध्ये खूप मोठी शर्यत झाली होती. मेहरबान आणि एलियन पळाला होता आणि तिकडं पण A1 जोडी पळाली होती. त्यामुळं तिथंशी काहीतरी थोडी त्यांची गडबड झाली वाटतं. त्यामुळे एलियन थोडा कमी पडला. त्यामुळे ती गाडी होता राहिली. त्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आम्ही शर्यती खेळतो ना, शर्यती आम्ही पूर्णपणे मैत्रीपूर्ण खेळतो. आम्ही कधीच असं वादाचं कारण नाही आणि जल्लोषाचं कारण आमच्याकडून तुम्हाला कधी बघायला भेटणार नाही आणि यापुढे पण नसणार आहे. आज महाराष्ट्राचे लाडके राहुलभाई पाटील. काय सांगाल दादांबद्दल? दादांबद्दल सांगू तेवढंच थोडं आहे. कारण असं मी गाडा मालक कधी बघितला नाही आणि कधी होणार पण नाही. असं फक्त आपले एक होऊन गेले आप्पा म्हणजे पंढरी शेठ फडके. त्यांच्यासारखे गाडा मालक कधी होणार नाही आणि कधी झाले नाही. त्यामुळं राहुलभाईचं बी मी तेच सांगतो कधी म्हणजे असं त्याही मैदानामध्ये असं हे नाही केले, की जल्लोष वगैरे काय. त्यांच्याबद्दल सांगू तेवढं थोडंच आहे. बघा खूप छान दादांनी सांगितलं. कारण आहे तर दिलदार व्यक्तिमत्व. दादांच्या एवढं बोलाल तेवढं कमीच आहे. कुठेतरी कमीच भासते त्यांची. आज दादा मैदानामध्ये सुद्धा नाही आहेत. दादा अजून एक प्रश्न जाता आज किस्मत एक नंबरमध्ये पळाला आणि इतिहास घडवून दाखवला. छोटा भाऊ आणि मोठा भाऊ कुठेतरी इतिहासाची लढत होईल का? लढतीचं नाही सांगू शकत. कधी काल आता मला निखिल शेठ म्हणजे निखिल त्यांचा जो मॅनेजमेंट करतो, तो मला बोललेला आहे कधी, की "आम्ही तुमच्यावर कधी नाव नाही फिरू शकत आणि आपली गाडी कधी नाही होणार." पण कधी कुठं काय सांगू शकत नाही. आता बरीच पब्लिक म्हणजे मैदानामध्ये पण बोलतात, की फक्त किस्मतच A1 जोडीशी खेळायचा राहिलेला आहे. पण आम्ही पण कुठेतरी म्हणजे बोलतो, की ती पण A1 जोडी आहे आणि ती पण म्हणजे आपले सुनील भाऊ ते आपल्या पायऱ्यात पाळले म्हणजे आम्ही आहे त्यांना घरचंच समजतो. त्यामुळे कधी गाडी होईल, कधी नाही सांगू शकत. पण गाडी झाली तरी पण ती मैत्रीपूर्णच होईल. पण शक्यतो सहजासहजी गाडी नाही होणार लवकर. कारण बऱ्याच प्रेक्षकांची सुद्धा चर्चा होत असते. हो, चर्चा होतच असते. आम्ही घरी गेलो तरी पण, मैदानात असलो तरी पण बोलतात, की किस्मत आणि सैराटचीच गाडी व्हायची बाकी राहिलेली आहे. प्रत्येक गाडी झालेली आहे. त्यामुळं कुठेतरी आम्हाला पण वाटतो, की आम्ही पहिले पायऱ्यात पळू सैराटच्या. कारण आम्ही पायऱ्यात पळालेले आहेत. त्यामुळं आधी पायऱ्यात पळू ना मग नंतर आम्ही गाडी काय झाली किंवा नाही झाली ती सांगू शकत नाही. बघा खूप छान दादांनी सांगितलं आणि संघर्ष योद्धा म्हणून किस्मत आज कुठेतरी उजेडामध्ये आला आणि इतिहास घडवून दाखवला. दादा इथेच थांबतोय आणि आजच्या नियोजनासाठी शुभेच्छा देतोय आणि पुढील नियोजनासाठी सुद्धा शुभेच्छा देतोय. धन्यवाद. धन्यवाद दादा तुमचे पण.